मालगावच्या बैठकीत जैलाबद्दीन शेख यांनी प्रखर मत व्यक्त केले. विशाल पाटील यांना मतदान करा. संजय काका पाटील यांनी गेले 10 वर्षे झाले कोणकोणते काम केले हे जनतेने आता विचारले पाहिजे. नोटबंदीच्या काळामध्ये जनतेचे हाल झाले. काळा पैसा काही आला नाही. प्रत्येकाच्या बँकेच्या खात्यामध्ये 15 लाख येणार असे खोटे आश्वासन दिले गेले. गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल महागाईबद्दल भाजप सरकार शब्द बोलत नाही. एकाही जिल्ह्यामध्ये नवे प्रकल्प उभे केले नाही. जातीजातीमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजप सरकारला पायउतार करा. शाहू फुले आंबेडकरांचा वारसा असलेले स्वर्गीय वसंतदादा यांचे नातू उच्च शिक्षा विषयित विशालदादा पाटील यांचे चिन्ह लिफाफा आहे. यांना भरघोस मतांनी विजयी करा. आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करून घ्या. कुठल्याही आमिषाला व भूलथापांना बळी पडू नका असे जनसमुदायास उद्देशून जैलाबद्दीन शेख म्हणाले. तसेच आयाज नायकवाडी यांनी सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर आपले मत व्यक्त केले. विशालदादा पाटील हे चांगला पर्याय म्हणून आपणास मिळालेले आहेत. त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे संबोधन केले. यावेळी मालगावचे माजी सरपंच पिंटू सावंत, काँग्रेस पक्षाचे नेते आयाज नायकवाडी, फयाज मुत्तावली, कपिल काबाडगे, इरफान मुजावर, अल्ताफ मुजावर, शब्बीर मुजावर, मनसूर मुजावर, सामाजिक कार्यकर्ते समीर मालगावे, जमीर शेख सातगवंडी, आमिर मुजावर, लुकमान मुल्ला, नासिर शेख सह कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, राष्ट्रप्रथम न्यूज, मालगाव. पैसा तुमचा आमचा पैसा घेण्यासाठी मर्यादा लागल्या, आपल्यावर मर्यादा लागल्या. मालक आपण भिकारी राहू, पैसा आमचा रांगेत उभा. अरे काय हे काय आहे? अरे जनतेने जनतेच्या हितासाठी निवडून दिलेले सरकार म्हणजे लोकशाही आहे. अरे लोकशाही कुठं आहे? आता आमच्या एका मित्राने आमच्या सावंत साहेबांनी सांगितलं 10 वर्ष झालं पत्रकार परिषद घेतली नाही, लोकांचे अडीअडचणी समजून घेतले नाही, लोकांचे प्रश्नाला उत्तर दिलं नाही. म्हणजे तुम्ही निकम्म आहे, तुम्ही भित्र आहे. लोक विचारणार, मत दिलंय, मालक आहे विचारणार, मत दिलंय तुला, फुकटचं मत दिलंय, अनमोल मत दिलंय. आमच्या प्रश्नाची तुम्ही हे केलं नाही, ते केलं नाही. शेतकरी परेशान आहे. पिकवलेल्या मालाला रास्तभाव मिळत नाही. रास्तभाव मिळवण्यासाठी तुम्ही आंदोलन करताय. अरे का उग्रवादी असल्यासारखं मुंबईमध्ये बॅरिकेड लावून त्यांच्यावर घोड्याने लाटायला लागतात. बघितलं कोण शेतकरी बांधव आहे का नाही? ते मत देणार का बीजेपीला? माझा प्रश्न आहे तुम्हाला. गॅस सिलेंडर महाग झालाय, तुम्ही मत देणार काय? युरियाचे खताचा रेट काय झाला, लाईटचा रेट काय झालाय, हे सगळं विचार करा ना. पहिलं तुम्हाला म्हटले की नाही, काय म्हटलं? सबका साथ सबका विकास. कुठला कुणाचा विकास झाला नाही. अडाणी आणि अंबानीचा विकास झाला, बाकी सगळं देशाची वाट लावून ठेवली. बरोबर का चूक? अरे बोला की मुक्काय काय असं बोलला म्हणून तर ते बसला. बोलायचं शिका, प्रश्न विचारायचे शिका. ज्यावेळी तुम्ही जाब विचारतील त्यावेळी ते लोक घाबरतील ना. एखादा बीजेपीचा कार्यकर्ता आला, संजय पाटील आलं की तुमच्याकडे मत मागायला, बाबा मी हे केलो ते केलो, त्याला विचारा इथं बाबा काय सिंचन योजना काय आणली काय, पाण्याचा काय प्रश्न सोडवलं काय, ते म्हटलं की एखादं उद्घाटन केलं तर कोणशीला दाखवा आम्हाला. बाबा 10 वर्षात एखादं केलं त्याचं झालं काय? जसं लगीन झालं विकासचं, तो विकास अजून जन्माला आला नाही. तसंच काय तर तुम्हाला पण माझी विनंती आहे, बाबा ज्याचं बायका पोरं असतात त्याला मत द्या. ज्याची बायका पोरं नाही त्याला मत देऊ नका. त्या गाड्याला संसारचं काय माहित नसतंय. आटावर चटणी आटे का भाव मालूम नाही रहता. मैं झुली हो भिकारी हो, मैं निकला म्हणलो. अरे बायका पोरं माणसं आहे रे, आम्हाला माहित आहे. 1 लिटर दूध नेत असताना आमची काय नाटकी न येते. दुधाचे रेट काय, साखरेचे रेट काय, हा काय कुठे आहे, विद्युत बिल कुठे चाललंय विचारत नाही का तुम्ही? त्या आल्यावर ते भडव्या लोकांना विचारा. पॉम्पलेट घेऊन आले की बीजेपी त्यांना विचारा, काय बाबा 2013 तुम्ही काय म्हणतात गॅस सिलेंडर एवढा आहे. अरे भडव्यानो 1300 1200 15 पण गेलं काय चालतं काय? 1200 म्हणजे स्वस्त काय? मग मला विचारा. लौटा दिए वही हमारे 2013 के बुरे दिन म्हणना, ये 2024 के बुरे दिन अच्छे दिन आप लेके जाओ मनाओ. असले अच्छे दिन हमको नहीं चाहिए मनाओ. लौटा दीजिए हमारे वही बुरे दिन जो भाईचारा था, आपस में प्यार मोहब्बत था. ये नफरत के अच्छे दिन हमको नहीं चाहिए म्हणून सांगा ना त्याला. कोण सांगणार? कारण
लोक मत देऊन गप्प बसणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय. कशात दिलं? बोलण्यासाठी, मतदान करण्यासाठी. जे निवडून दिलेला प्रतिनिधीला आपण प्रश्न विचारण्यासाठी, गुलामगिरीच्या जोकाडातून मुक्त होण्यासाठी ते आपण त्यांना मतदान करतोय. पंतप्रधान आपला सेवक आहे, नौकर आहे. नौकराने राजाचे काम करायचं असतंय. त्यांना महाराष्ट्रात लाटा काढल्या. मराठा बांधव आरक्षण मागितला, त्यांना काय केलं तुम्ही? घोड्याने लाट्यान मारताय. जनांगे साहेब काय सांगतात? त्याच्या आदेशाचं सर्वांनी पालन करावं. मी एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय